तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे आरोग्य सेविका. तर यासाठी इथं 26 जागा आहेत. तर SC साठी 4 आहेत, ST साठी 1 आहे, VJA साठी 3 आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे, NTD साठी 1 आहे, OBC साठी 1 आहे, SCBC साठी 3 आहे, EWS साठी इथं 3 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी इथं 8 जागा आहेत. तर अशा एकूण इथं 26 जागा आहेत या पदासाठी. आणि या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला ANM कोर्स उत्तीर्ण इथं लागणार आहे. तसेच MNC नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे या पदासाठी. तसेच या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी तर 100 रुपये आहे. तर तुम्हाला कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर तर या नावाने तुम्हाला इथं बँकेचा DD काढायचा आहे किंवा इथं अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे. त्याद्वारे पण तुम्ही इथं परीक्षा शुल्क भरू शकता. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरूपाची इथं आहेत. तर या पदांसाठी तुमची इथं मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच मेरिट लिस्टद्वारे व अनुभवाच्या आधारे उमेदवारांची इथं निवड करण्यात येईल. तसेच उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे, तर या पदांसाठी तुमची इथं मुलाखत घेतली जाणार नसून तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकनानुसार होणार आहे. आणि यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाम मधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, तसेच ओळखपत्र, तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 1/1/2025 ते 8/1/2025 10 ते 5 या वेळेमध्ये समक्ष कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत. आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथे दिलेला आहे. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन नागपूर. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून पण तुम्ही ही माहिती घेऊ शकता. ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.